तर यानंतर आपण एक ब्रेकिंग बातमी पाहतोय। चॉकलेटमध्ये जिवंत आळ्या आढळल्यात। विद्यार्थ्यांना शाळेत जे चॉकलेट दिलं जात होतं त्यामध्ये आळ्या आढळून आल्यात। धुळ्याच्या साखरी तालुक्यातली ही संपूर्ण घटना समोर आली आहे। हे दृश्य आपण पाहतोय। विद्यार्थ्यांना जे चॉकलेट दिलं होतं त्यामध्ये आळ्या आढळून आल्यात। चॉकलेटमध्ये या जिवंत आळ्या समोर आल्या। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी दीपक यांच्याकडून। दीपक, नेमका हा काय प्रकार आहे, पुढे कशी कारवाई होतीये? खरं तर धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या एका जिल्हा परिषदेच्या शाळेमधला हा धक्कादायक प्रकार आहे। या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांना खरं तर हा आदिवासी पट्टा आहे आणि आदिवासी भागातल्या शाळकरी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या वतीने म्हणजे शिक्षण विभागाच्या वतीने या ठिकाणी चॉकलेट्स दिले जातात। मिल्क बार याला खरं तर म्हटलं जातं आणि हे चॉकलेट्स दिल्यानंतर या चॉकलेट्स ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी खाण्यासाठी उघडल्या तर या चॉकलेट्समधून जिवंत आळ्या ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत। खरं तर या चॉकलेट्स या प्रशासनावतीनं शाळेतल्या मुलांना पोषण आहार म्हणून या ठिकाणी दिलं जातं त्यांना मिल्क बार हा। मात्र ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहतोय या चॉकलेट्समधून जिवंत आळ्या आढळून आल्याने एकच मोठी खळबळ आलेली आहे। विद्यार्थ्यांनी हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पालक जे आहेत या गावातले ते संतप्त झाले आणि पालकांनी थेट शाळा गाठली आणि या ठिकाणी जे शिक्षक आहेत त्यांना हा जाब विचारलेला आहे। कारण की शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना खरं तर हे चॉकलेट्स वाटण्यात आले होते आणि दर आठवड्याला अशाच पद्धतीनं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आदिवासी भागातले जे काही शाळेत त्यांना हे चॉकलेट दिले जातात। मात्र हा ज्या पद्धतीनं या चॉकलेट्स म्हणजे आळ्या आल्यात आढळून आल्यात हा एक धक्कादायक प्रकार। विशेष म्हणजे या चॉकलेटची कुठल्याही प्रकारची एक्सपायरी संपलेली नाहीये, त्यामुळे एक मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। एक्सपायरी संपलेली नसताना चॉकलेट्समधून आळ्या कशा आला असा एक मोठा सवाल, असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता आणि पालकांनी देखील आता या संदर्भात प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी संताप व्यक्त केलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशीची मागणी केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही शिक्षण विभागाशी बोलणं केलं तर शिक्षण विभागाचं म्हणणं आहे की वरून हा सगळा माल आम्हाला पुरवला जातो। तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।